ते होते लोकमान्य टिळक. त्यांनी केसरीत असं लिहिलं होतं की सदाशिव शनिवार नारायण पेठांच्या बाजूला मंडई उभी करणं धोकादायक आहे, कारण तिथला भाजीपाला शिल्लक राहिलेला सडणार, त्याचा घाण वास आमच्या पेठेत शिरणार. त्यावेळेला त्यांनी पुणे शहरामध्ये कोणत्या सुधारणा केल्या, पुणे शहराच्या आधुनिक पुण्याच्या उभारणीत ज्योतिरावांचं नेमकं काय योगदान आहे याच्यावरचं माझं संशोधन कमिशनर फुले या प्रकल्पामधनं मी पुढे आणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आचार्य आत्रे स्थायी समितीचे चेअरमन होते. त्या आत्र्यांनी ठराव मांडला की ह्या मंडईला आपण रे साहेबांचं नाव काढून टाकून महात्मा फुलेंचं नाव देऊ, आणि मग ती मंडई झाली महात्मा फुले मंडई. आणि आता मॉडर्न सायन्स असं सांगतं की होय, पाण्यामुळे एकूण जे आजार होतात ते 70%च्या आसपास असतात दूषित पाण्यामुळे. फुले त्यावेळेला सांगतायत आणि खडकवासल्यामधनं बंद नळाने पाणी शहरात आणून घराघरामध्ये पोचवण्याची महत्त्वाकांक्षी योजना हातामध्ये घेतात. पहिला शेड्यूल कास्ट, दुसरा शेड्यूल ट्राईब आणि तिसरा अदर बॅकवर्ड क्लास. तर ओबीसी हा शब्द जन्माला घालणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते 30 साली त्यांनी ती मांडणी केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी घटनेमधनं जी क्रांतिकारक कलमं आपल्याला दिली त्यातलं 14, 15, 16बद्दल आपण नेहमी बोलतो आणि ते महत्त्वाचंच आहे. पण माझ्या दृष्टीनं या 14, 15, 16पेक्षाही 13 विशेष क्रांतिकारक आहे आणि 19 तितकंच क्रांतिकारक आहे. मी फुल्यांच्या क्रांतीबद्दल बाबासाहेबांच्या नजरेतनं बोलत असताना तुम्हाला कदाचित असं वाटेल की हा माणूस नेमका महात्मा फुल्यांवर बोलतो का बाबासाहेबांवर बोलतो आहे. आता तुम्हीच मला सांगितलं ना बाबासाहेबांच्या नजरेतनं फुल्यांची समाजक्रांती, त्यामुळे तुम्ही चतुर लोक आहात. तुम्ही एका वक्त्याला एका भाषणातनं 2 विषय, गंमत सोडा, मला आवडलं कारण ही विश्लेषण पद्धतीसुद्धा आवश्यक आहे. आपण या पद्धतीने पण बघायला शिकलं पाहिजे, हे सुद्धा मांडायला शिकलं पाहिजे. कारण तेच आपण जे बोलत राहतो आणि किती नाही म्हटलं तरी लोकांचाही वेळ फुकट घालवतो, स्वतःचाही वेळ फुकट घालवतो. अशा वेळेला मला ही जी पद्धत आहे ही जास्त आवडते. आपण अगदी नेमकेपणानं जाऊ आणि नेमक्या भाषेत सांगू की 3 अशी शोषणाची, पक्षपाताची, भेदभावाची केंद्र आहेत. बाबासाहेब म्हणतात पहिलं लिंगभाव, स्त्री पुरुष विषमता, दुसरं जाती व्यवस्था, ग्रेडेड इनइक्वॅलिटी, आणि तिसरं वर्ग, गरीब श्रीमंत. आणि मग या 3 केंद्रांवर जर तुम्हाला एकाच वेळी अटॅक करायचा असेल तर तो प्राचीन काळी भगवान बुद्धांनी केलेला दिसतो. मधल्या काळात काही लोकांनी थोडेफार प्रयत्न केलेत, पण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हा प्रयत्न कोणी केला असेल तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी केला आहे. आणि म्हणून बाबासाहेब त्यांना गुरु मानतायत. कारण या 3ही शोषणाच्या आणि पक्षपाताच्या केंद्रांचं आकलन ज्याला झालेलं आहे आणि त्या 3ही केंद्रांवर मारा करण्याचं शास्त्र ज्यांनी विकसित केलेलं आहे, पंचसूत्री ही त्याची आहे. आणि मग आपल्या असं लक्षात येईल, थोडंसं किचकट होतं भाषण याची मला कल्पना आहे, परंतु वैचारिक मांडणी करताना थोडंसं असं होणार, तुम्ही मला त्याच्या बाबतीमध्ये क्षमा कराल. मित्रहो, महानगरपालिकेने, नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेलं हे भाषण असल्यामुळे मी एक पैलू महात्मा फुल्यांच्या कामाचा इथे आवर्जून बांगरसाहेब मांडू इच्छितो. महात्मा फुले हे 1876 ते 1883 अशी 7 वर्ष पुणे नगरपालिकेचे कमिशनर होते. आणि त्यामुळे त्यांनी त्या 7 वर्षामध्ये पुणे नगरपालिकेमध्ये कोणते ठराव मांडले, कोणती भाषणं केली, त्या काळात त्यांनी गव्हर्नरला काय पत्र लिहिली, त्यावेळेला त्यांनी पुणे शहरामध्ये कोणत्या सुधारणा केल्या, पुणे शहराच्या आधुनिक पुण्याच्या उभारणीत ज्योतिरावांचं नेमकं काय योगदान आहे याच्यावरचं माझं संशोधन कमिशनर फुले या प्रकल्पामधनं मी पुढे आणलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की आणखी एक विषय मी सुचवून टाकला आहे तुम्हाला. कमिशनर फुले, आपल्याला त्याच्यावर तपशिलाने बोलावं लागेल कारण पुण्याच्या आता महानगरपालिकेच्या, त्यावेळेला नगरपालिका होती, नानावाड्याच्या दप्तरामध्ये असे कापडामध्ये बांधलेले दस्तावेज आहेत. 52 मोठमोठे संच आहेत आणि त्या 52 संचामधल्या कागदपत्रांवर मी असं 4-5 मिनटात बोललेलं तुम्हालाही आवडणार नाही आणि मलाही आवडणार नाही, कारण मी पुणेकर, तुम्ही नसलात समजा तरी तुम्हाला सुद्धा सविस्तर ऐकायला आवडेलच ना. अरे अरे अरे, सदाशिव पेठेपेक्षा लहान आवाज आला. आवडेल का नाही आवडेल? कमिशनर फुले, हां, मग कधीतरी आपण बोलू ना त्याच्यावर सुद्धा. नवी मुंबई महानगरपालिकेला आपण विनंती करू ना तशी. मी गमतीचा मुद्दा सोडा,
मी सांगू इच्छितो ते असं की कमिशनर म्हणून प्रामुख्याने 2022 साली आणि पुढच्या 50 वर्षामध्ये त्यांच्या कामाचे ठळक पैलू जे आपल्याला आठवतात त्यातल्या 2 गोष्टींचा उल्लेख करतो आणि पुढे जातो. पुण्यामध्ये मंडई बांधायचं काम इंग्रज सरकारने हाती घेतलं. बांधकामं हा इंग्रजांच्या काळापासूनचा राज्यकर्त्यांचा एक आवडीचा विषय असतो. अनेक कारणं असतात, त्याच्या तपशिलात मी जात नाही. पण फुल्यांनी गव्हर्नरला पत्र लिहिलं, ॲज अ कमिशनर ऑफ पुणे माझा याला विरोध आहे. फुले म्हणतात तुम्ही जो खर्च या मंडईवर करताय तेवढ्या पैशात पुण्यामध्ये 200 शाळा उभ्या राहतील. प्रत्येक वस्तीत शाळा असण्याची गरज आहे, पेठेत नाही, प्रत्येक वस्तीत. आणि म्हणून माझं प्रपोजल आहे की त्याच पैशामध्ये आपण शाळा उभ्या करूया. फुल्यांचं वाक्य फार इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात आमचा शेतकरी उघड्यावर बाजारामध्ये शनिवार वाड्यापुढे भाजीपाला विकेल, त्याला मंडई नसली तरी चालेल, पण त्याला आता शाळा हव्या आहेत. सर, इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, मंडई उभी राहिली आणि त्याला महात्मा फुलेंचे मित्र रे गव्हर्नर होते मुंबईचे, त्यांचं नाव दिलं गेलं. रे हे खरंच कर्तबगार गव्हर्नर होते. तरी फुल्यांनी हेच सांगितलं की रे साहेबांचं नाव दिलं याचा मला आनंद आहे, पण मंडईपेक्षा शाळा जास्त महत्त्वाच्या आहेत. तर पुढे पुणे नगरपालिकेची महापालिका झाली आणि त्याच्यामध्ये आचार्य आत्रे स्थायी समितीचे चेअरमन होते. त्या आत्र्यांनी ठराव मांडला की ह्या मंडईला आपण रे साहेबांचं नाव काढून टाकून महात्मा फुलेंचं नाव देऊ, आणि मग ती मंडई झाली महात्मा फुले मंडई. त्या मंडईला आणखी एकाने विरोध केला होता, ते होते लोकमान्य टिळक. त्यांनी केसरीत असं लिहिलं होतं की सदाशिव शनिवार नारायण पेठांच्या बाजूला मंडई उभी करणं धोकादायक आहे, कारण तिथला भाजीपाला शिल्लक राहिलेला सडणार, त्याचा घाण वास आमच्या पेठेत शिरणार, आमच्याकडची शांतता बिघडणार, ते भाजी विकणारे मोठमोठ्याने ओरडणार आणि त्याच्यामुळे शांतता, सुव्यवस्था, स्वच्छता असे सगळे प्रश्न आमच्या पेठांमध्ये निर्माण होणार. तेव्हा मंडई इथं नको, पूर्व पुण्यात करा. म्हणजे करायचीच असली तर पूर्व पुण्यात करा किंवा नका करू. आपण इतके चतुर लोक आहोत, तुम्हाला सांगतो. त्या मंडईत तुम्ही गेलाय की नाही मला माहीत नाही, जरूर जाऊन बघा पुण्यामध्ये. त्या मंडईला फुल्यांचं नाव आहे. आत्ता मी सांगितलं तुम्हाला, आमचा शिक्षक जेव्हा तिथे सर जातो ना सहल घेऊन, तेव्हा तो असं मोठ्या उत्साहाने सांगतो, बहुजन समाजाचा शिक्षक असतो, तो म्हणतो पोरांनो, मुलांनो, ही मंडई महात्मा फुल्यांनी बांधली आणि इथं लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे, कारण त्यांनी सपोर्ट केला होता. आणि त्या मंडईमध्ये फुल्यांचा पुतळा आहे बरं का. आपण किती भारी लोक आहोत ना, ज्या दोघांनी विरोध केला त्या दोघांना मंडईत आणून बसवलं. एकाचं नाव दिलं मंडईला आणि एकाचा पुतळा उभा केला त्या मंडईमध्ये. आपण फार भारी लोक आहोत, सगळ्यांच्या नावाच्या घुगऱ्या जेवलेले आहोत. फुल्यांनी आणखी एक काम केलं. पुणे शहराला बंद नळाच्या पाण्यातनं, बंद नळाच्या द्वारे घराघरात पाणी मिळालं पाहिजे. आणि फुल्यांनी त्यावेळेला ठरावामध्ये वापरलेला शब्द आहे की स्वच्छ पाणी प्रत्येक पुणेकराला मिळणं हा त्याचा हक्क आहे, त्याच्यामुळे 70% आजार कमी होतील. आणि आता मॉडर्न सायन्स असं सांगतं की होय, पाण्यामुळे एकूण जे आजार होतात ते 70%च्या आसपास असतात, दूषित पाण्यामुळे. फुले त्यावेळेला सांगतायत आणि खडकवासल्यामधनं बंद नळाने पाणी शहरात आणून घराघरामध्ये पोचवण्याची महत्त्वाकांक्षी योजना हातामध्ये घेतात. एकच गोष्ट सांगतो, त्यावेळच्या कॉन्ट्रॅक्टर, प्रशासन आणि ब्रिटिश वरिष्ठ या सगळ्यांच्या साट्या लोट्यामधनं त्या योजनेमध्ये मोठा घातपात होतो. ती पुरेशी यशस्वी होत नाही, पण फुले तरीसुद्धा जिद्द सोडत नाहीत आणि ती काही प्रमाणात यशस्वी आणि काही प्रमाणात फसलेली योजना नंतर जेव्हा पुण्यामध्ये स्वतंत्र भारतामध्ये पुन्हा राबवली जाते तेव्हा खर्चामध्ये किरकोळ फरक पडलेला असतो. महात्मा फुलेंच्या काळामध्ये जी योजना 1,70,000ला होती ती फक्त 70 कोटीला होते, एवढाच फक्त फरक, बाकी काही फरक नाही विशेष. 4 आठाण्याचा फरक आहे. तो 4 आठाण्याचा फरक जाऊ द्या हो. त्या काळात पुणे शहरामध्ये स्वच्छ पाणी, बंद नळातनं पाणी. आणि त्यातली इंटरेस्टिंग गोष्ट महिला भगिनींना जाणवली असेल लगेच. फुले म्हणाले, आमचे हे पुरुष लोक लबाड असतात, डोक्यावरनं हांडे बायका घेऊन येतात, त्यामुळे घरात पाणी येणं हे त्या स्त्रीसाठी पण आवश्यक आहे आणि त्या कुटुंबासाठी पण आवश्यक आहे. आणि पाण्याचा प्रश्न
स्वच्छतेचा प्रश्न, दिवाबत्तीचा प्रश्न. फुल्यांनी असं म्हटलं की पुण्यातले रस्ते रुंद असले पाहिजेत आणि त्याच्यावर संध्याकाळी दिवाबत्ती केली पाहिजे. इलेक्ट्रिसिटी नव्हती, रॉकेलचे दिवे लावले जायचे. पण फुल्यांनी स्त्रियांना आणि लहान मुलांना मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे रस्त्यावरनं जाता येताना, म्हणून दिवाबत्ती. सर्व पेठांमध्ये वस्त्या वस्त्यात शाळा, सर्व पेठांमध्ये दवाखाने, आणि विशेष म्हणजे दारू दुकानांच्या विरुद्ध कमिशनर फुले आंदोलन करतायत. आणि काय म्हणतात? थोडे दिन तरी मध्यवर्ज करा, तोच पैसा भरा ग्रंथासाठी. ग्रंथ वाचताना मणी शोध करा, देऊ नका थारा वैरभावा. मित्र हो, हे ग्रंथसंस्कृतीचं, वाचन संस्कृतीचं महात्मा फुलेचे महत्त्व आपल्याला सांगतायत. वाचाल तर वाचाल नुसतं नाही, वाचाल तर श्रीमंत व्हाल, वाचाल तर समृद्ध व्हाल, वाचाल तर नेतृत्व कराल, वाचाल तर तुमचं अस्तित्व तुम्हाला कळेल. हे सगळं बाबासाहेबांमध्ये पण पुढे आहे, किंबहुना त्यांच्यात तर ते खूप जास्त आहे, वैश्विक पातळीवरचं आहे. मला असं दिसतं सारखं सर की कुठले कुठले धागे एकमेकांना असे भिडत असतील. कुठं कुठं बाबासाहेबांना असं वाटलं असेल, अरे हे 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 फुले आपलेत, हे आपलेत, हे आपलेत, हे आपलेत. आणि ती कुठेतरी प्रेरणा जी आहे, त्याच्यामुळे महात्मा फुल्यांचं चरित्र लिहिलं पाहिजे. त्याच्यामुळे फुल्यांचं समाजक्रांतीचं योगदान समजावून घेऊन त्याच्या आधारे राजकारण केलं पाहिजे. तर त्या काळामध्ये इतर मागासवर्गीयांना सोबत घेऊन जाणं, तुम्हाला माहिती आहे ना, इतर मागासवर्गीय हा शब्दच मुळी बाबासाहेबांनी जन्माला घातला आहे. बाबासाहेब जेव्हा आमदार झाले 1926 साली, तेव्हा त्यांनी एक कमिटी स्थापन करायला लावली. OBS स्टार्ट कमिटी तिचं नाव. बाबासाहेब त्याचे मेंबर होते आणि त्या कमिटीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी 5 मार्च 1930ला मुंबई सरकारला जो अहवाल दिला, त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की 3 प्रकारचे समुदाय आहेत ज्यांना कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड दिले पाहिजेत. पहिला शेड्यूल कास्ट, दुसरा शेड्यूल ट्राईब आणि तिसरा अदर बॅकवर्ड क्लास. तर OBC हा शब्द जन्माला घालणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते 30 साली त्यांनी ती मांडणी केलेली आहे. आणि म्हणून मग हू वेअर दी शूद्रास हा OBCवरचा ग्रंथ बाबासाहेब महात्मा फुलेंना अर्पण करतायत. आणि महात्मा फुल्यांचं वेगळेपण, त्यांच्या समाजक्रांतीचं अभिनवपण आपल्याला सांगतायत. इथे मी आणखी एका मुद्द्याकडे आपल्याला घेऊन जाऊ इच्छितो. फुले हे पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी नावाच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. आणि या कंपनीने जी कामं केलेली आहेत त्याच्यामधली 4-5 कामं फक्त नमुन्यादाखल सांगतो. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे. ते मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय हे व्यंकू बाळोजी कालेवार या वंजारी समाजातल्या कॉन्ट्रॅक्टरने बांधलेलं आहे. आणि हे महात्मा फुल्यांच्या पूना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे पार्टनर होते. पुढे त्यांनी स्वतःची कंपनी काढली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी मुंबईचं मुख्यालय बांधलं. मुंबईच्या मुख्यालयामध्ये दरवर्षी आवर्जून ज्या आर्किटेक्टनी ते डिझाईन तयार केलं त्याची जयंती केली जाते आणि ती अवश्य करायला पाहिजे. पण तो ब्रिटिश होता. पण ज्याने बांधलं आणि शिल्पकृती बांधलं त्या व्यंकू बाळोजी कालेवार नावाच्या वंजारी माणसाचं मात्र स्मरण कोणालाच नाही. ते तुम्हाला मला ठेवलं पाहिजे. मी माफ करा, मगाशी म्हणाल जातीपातीच्या भाषेत बोलू नये. तुम्ही म्हणाले बरोबर आहे, हे असं चालतं जातीपातीचं. अहो असं आहे, जर बाकीचे इतिहासकार विसरूनच जात असतील तर आम्हाला सांगायला नको. होय, ब्राह्मण सहकाऱ्यांनी मदत केली की नाही तर केली. फुल्यांना सावित्रीबाईंना मदत केली की नाही केली. होय, बेड्यांनी शाळा चालवायला जागा दिली. संस्थेचे अध्यक्ष गोवंडे होते, खजिनदार वाळवेकर होते, सरचिटणीस परांजपे होते आणि इतर अनेक सहकारी होते. पण सर, मी अतिशय अभिमानानं सांगतो की फुल्यांच्या त्या कामामध्ये असेही लोक होते की ज्यांची नावं पहिल्यांदा उजेडात आणायचं काम माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला करता आलं. याचा मला आनंद आणि अभिमान आहे. त्यातलं पहिलं नाव आहे लहुजी वस्ताद साळवे, दुसरं नाव आहे रानबा महार, तिसरं नाव आहे गणू शिवाजी मांग. ही नावं इतिहासामध्ये झाकून टाकली गेली होती. मी कागदपत्राच्या आधारे तुम्हाला सांगतो आहे, मी कल्पनेने सांगत नाही आहे. ही ब्रिटिश एज्युकेशन रेकॉर्डमध्ये आहेत. ती नावं मी तुम्हाला सांगतो आहे. लहुजी वस्ताद साळव्यांचं वेगळं काम आपल्याला माहिती आहे, पण शिक्षणाच्या या कामामध्ये ज्योतिरावांच्या पायोनियर म्हणून फुले म्हणतात
मेकर्स ऑफ द नॉलेज, ज्ञानाची निर्मिती करणारे लहुजोस्ताद साळवे, रानबा महार, धुराजी अप्पाजी चांभार, गणू शिवाजी मांग. मला नेहमी असं वाटतं बांगर सर की आपल्या मुलांनी मुलींनी पुढच्या काळामध्ये फडतूस विषयांवर MPhil आणि PhD करत बसण्यापेक्षा असे एक स्कॉलर घेतले पाहिजे आणि त्याच्यावर कामं केली पाहिजेत. तानुबाई बिर्जे, पहिली भारतीय महिला संपादक, सत्यशोधक, सावित्रीबाईंची विद्यार्थिनी, ज्योतिरावांची विद्यार्थिनी, एका कुणब्याची बायको, एका कुणब्याची मुलगी, ताराबाई शिंदे, जिचं स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक हॉर्वर्डमध्ये आता अभ्यासाला लागलं आहे. ती ताराबाई शिंदे ही सावित्रीबाईंची आणि ज्योतिरावांची विद्यार्थिनी, आणि ती 1882 साली कंपॅरिझन बिटवीन मेन अँड वुमेन, स्त्री पुरुष तुलना, असा ग्रंथ लिहिते, जो जगातला पहिला स्त्रीवादी ग्रंथ आहे. जगातला, मराठीतला किंवा भारतीय नाही नुसता. बंधू भगिनींनो, त्यातली मुक्ता साळवे जी मांगा महाराजांच्या दुःखाविषयी निबंध 1855 साली लिहिते, आणि त्यात ती म्हणते, हे भगवाना, आम्हा मांगा महाराजांना धर्मग्रंथ वाचायची परवानगी नाही, ऐकायचीही परवानगी नाही. याचवरून असे स्पष्टच दिसते की नाही की जर धर्मग्रंथांचा अधिकार नाही तर आम्ही धर्मरहित आहोत. मग आम्ही जर धर्मरहित आहोत तर आम्ही कोणता धर्म स्वीकारावा ते लवकर कळीव म्हणजे तेनेप्रमाणे तजवीज करता येईल. मातंग समाजातली एक 15 वर्षाची चौथीतली पोरगी ती असा निबंध लिहिते आणि लवकर कळीव म्हणते 1855 साली. इंटरेस्टिंग गोष्ट, पुण्याच्या सावित्रीबाईंच्या शाळेतली ही पोरगी निबंध लिहिते पुण्यात, पण मुंबई एज्युकेशन डिपार्टमेंट तो निबंध स्वतःच्या संपूर्ण मुंबई प्रांताच्या अहवालात तो छापतो. नुसतं सरकार त्याची दखल घेतच नाही. अहमदनगरचा पेपर ज्ञानोदय तो निबंध 2 भागात छापतो. आणि तिसरी गोष्ट, नावी जोशी, नारायण विनायक जोशी हे 15 वर्षांनी पुणे शहरावर पुस्तक लिहितात, पुणे शहराचे वर्णन. त्याच्यामध्ये हा निबंध 15 वर्षांनी छापला जातो. चौथीच्या पोरीच्या निबंधाचं वय 2-4 महिने तरी असतं काय, पण 15 वर्षांनी सुद्धा तो छापला जातो, कारण तो क्रांतिकारक असतो. काय झालं त्या मुक्ताचं पुढे? काय झालं त्या धुराजी अप्पाजी चांभारांचं? कोण होते गणू शिवाजी मांग? काय झालं रानबा महाराजांचं? ह्याच्यावर कामं करायला पाहिजेत का नको करायला? आणि कोण करणार? तुम्हाला काय वाटतं, दुसरं कोणीतरी येईल का, वरून पडेल? मला साधा मुद्दा काय माहिती आहे का, की बाबासाहेबांनी आपल्यासमोर अशी अनेक क्षितिजं या निमित्तानं खुली करून दाखवलेली आहेत. आणि ती खुली करताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फुल्यांच्या या पुना कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीच्या माध्यमातून फुल्यांनी नुसती बांधकामं नाही केली. पुणे शहरामध्ये पुण्याकडून अहमदनगर औरंगाबादकडे जाण्याचा जो रस्ता आहे, बंड गार्डनला फिट्झहेराल्ड ब्रिज आहे, पूल आहे, तो 1869 साली बांधलेला आहे. तो पुना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीने बांधलेला आहे, फुल्यांच्या कंपनीने बांधलेला आहे. पुण्यावरनं सातारा, सांगली, कोल्हापूरकडे जाण्याचा कात्रजचा बोगदा आहे, तो फुल्यांच्या कंपनीने बांधलेला आहे. बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा राजवाडा आहे, तो महात्मा फुल्यांच्या कंपनीने बांधलेला आहे. परळचा मुंबईतला वर्कशॉप रेल्वेचा फुल्यांच्या कंपनीने बांधलेला आहे. सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल फुल्यांच्या कंपनीने बांधलेली आहे. मुद्दा काय माहिती आहे, या कंपनीचे आधी जे पार्टनर्स होते ते पुढे इतके कर्तबगार झाले की त्यातल्या पोल्साना लिंगू नावाच्या एका माणसाने टाइम्स ऑफ इंडियाचं मुख्यालय बांधलं मुंबईतलं. टाइम्स ऑफ इंडिया तुम्ही बघा, आता जेव्हा जाल ना पुन्हा तिकडे, त्याला त्या इमारतीकडे परत एकदा बघा, आपुलकी वाटेल की अरे आमच्या एका माणसाने एवढं सुंदर बांधलं आहे, इतकं सुंदर बांधलं आहे. त्या मुंबई महापालिकेच्या इमारतीकडे पुन्हा एकदा बघा, तुम्हाला आपुलकी वाटेल, आपलेपणा वाटेल. अरे हा व्यंकू बाळूजी कालेवर यानं बांधलं आहे. मी मध्ये जेव्हा त्याच्यावर लिहिलं तेव्हा वंजारी समाजातल्या अनेक लोकांनी मला लिहिलं की अरे हे आम्हाला माहीत नव्हतं आणि हे फार महत्त्वाचं तुम्ही आम्हाला सांगितलं. मी त्यावेळेला एक मालिका चालवत होतो की OBCमध्ये एक असं खचलेपणाची भावना आहे, एक न्यूनगंड आहे. आपलं काय खरं नाही, आपल्याला काय जमत नाही, आपल्याला काय जमणार नाही, म्हणजे खेळायच्या आधीच स्टंप टाकून दिलेले, खेळायच्या आधीच बॅट आणि बॉल फेकून दिलेला, हरलेले कायमचे. बाबासाहेबांचं काय माहिती आहे का, बाबासाहेब एक वॉरियर, योद्धा, लढवय्या. फुल्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये एक कॉमन आहे, लढाऊपणा, योद्धा, वॉरियर. कारण बाकीचे आहेत की नाही मला माहीत नाही, पण मी अत्यंत अभिमानाने सांगतो फुले आणि बाबासाहेब हे मार्शल रेसचे होते.
इथे रेशियल मुद्दा नाही आहे, परत कृपा करा, मी वांशिक मुद्दा नाही मांडत आहे, मी प्रवृत्तीबद्दल बोलतो आहे, वृत्तीबद्दल बोलतो आहे, लढणं, व्यवस्थेच्या विरुद्ध लढणं. आणि त्या अर्थानं फुले आंबेडकरांच्या मध्ये मला हा धागा दिसतो, जो शाहूंमध्ये आहे, जो सयाजीराव गायकवाडांमध्ये आहे, आणि या सगळ्याच अशा प्रकारच्या लोकांमध्ये आहे. आपला मुद्दा होता तो असा, आणि तो आपल्याला बघायचा आहे की पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीने फक्त बांधकामं नाही केली, त्यांनी पुस्तक प्रकाशनाचं काम केलं. तुकाराम तात्या पडवळ नावाचे भंडारी समाजातले मुंबईचे कार्यकर्ते, त्यांनी बौद्ध विचारवंत अश्वघोष वाचले आणि अश्वघोषाच्या ग्रंथावर संशोधन केलं, अभ्यास केला, आणि त्याच्या आधारे त्यांनी जातीभेद विवेकसार नावाचं पुस्तक लिहिलं, जे महात्मा फुलेंनी प्रकाशित केलं. मला हे सांगू द्या की मराठी भाषेमध्ये बौद्ध साहित्य पहिल्यांदा छापणाऱ्या प्रकाशकाचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले. फर्स्ट पब्लिशर 1865 साली महात्मा फुलेंनी पुस्तक छापलं, जातीभेद विवेकसार. लेखक एक भंडारी समाजातला, मूळ लेखक अश्वघोष, बौद्ध विचारवंत, बौद्ध महापंडित, प्रचंड दिग्गज अशा प्रकारचं विद्वत्तेचं आगर कोठार, आणि त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून मराठीमध्ये हे पुस्तक येतं. फुल्यांच्या संस्थेने असे अनेक क्रांतिकारक ग्रंथ प्रकाशित केले, नुसती पुस्तकं नाही प्रकाशित केली, पुस्तकं विकण्याची दुकानं. आता मला सांगा, कन्स्ट्रक्शन कंपनी आणि पुस्तकं विकण्याची दुकानं काय जुळतं आहे? काही दिसतंय तुम्हाला असं काही त्याच्यामध्ये साम्य? पण आहे. बांगर सर, इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या पुस्तकांवर असं लिहिलेलं आहे, किंमत 12 आणे, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांना 6 आणे, निम्म्या किमतीमध्ये 50% डिस्काउंट, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना 6 आण्यामध्ये ही पुस्तकाची दुकानं. आणि मग वाचन संस्कृती. तिसरं काम अतिशय इंटरेस्टिंग, हडपसर, लोणी काळभोर, यवत, उरळी, पुण्याच्या आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाला, फळं आणि फुलं जमा करायची आणि रेल्वेने पुण्यावरनं मुंबईला पाठवायची. आणि भायखळ्याचं जे मार्केट आहे, क्रॉफर्ड मार्केट त्याचं नाव होतं, त्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये जेवढा माल यायचा त्यातला 80% माल फुल्यांची कंपनी पुरवायची. म्हणून त्या मंडईला फुल्यांचं नाव दिलं गेलं. त्यामुळे फुल्यांचं नाव मंडईला ते माळी होते म्हणून नाही दिलेलं, ते सर्वात मोठे तो माल पुरवणारे पुरवठादार होते म्हणून त्यांचं नाव त्या मंडईला मिळालं, क्रॉफर्ड नंतर फुल्यांचं. आणि भाजीपाला, फुलं ठीक आहे, पुण्याच्या लोकांना मुंबईत त्यांच्या मालाला गिरायकं मिळाली, मुंबईतल्या लोकांना ताजा भाजीपाला, फळं आणि फुलं मिळाली. चला, हे झालं. पुढचं कसं गणित बसतं हो? सोन्याचे दागिने हा भारतीय स्त्रियांचा आणि पुरुषांचा सुद्धा वीक पॉईंट आहे. आणि सोन्याचे दागिने बनवण्यासाठी ज्या मुशी लागतात, मोल्ड्स, त्याची मूळ कंपनी अमेरिकेत आणि संपूर्ण भारताची एजन्सी महात्मा फुल्यांच्या कंपनीकडे. सोन्याचे दागिने बनवण्याच्या एजन्सीचं म्हणजे मोल्ड्सचं. मी तुम्हाला इथे एवढंच सांगतो की मी फक्त नमुना म्हणून 4च कामं सांगितली. एका बाजूला बांधकामं, दुसऱ्या बाजूला पुस्तकं प्रकाशित करणं, तिसऱ्या बाजूला भाजीपाला, फुलं मुंबईला पुरवणं पुण्यातनं, आणि सोन्याचे दागिने बनवण्याच्या मुशी. आता आणखीन उरलेलं पुणा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचं जे काम आहे आणि त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर महात्मा फुले आहेत, त्यांचं योगदान आहे, या कंपनीचा टर्नओव्हर आहे आणि या कंपनीचं इतर काम आहे. एक विषय तो बनता आहे ना, एक भाषण तर बनतं का नाही बनतं? सर, मला सांगताना आनंद आणि अभिमान वाटतो, 1869 साली टाटांचा टर्नओव्हर होता 20,000 रुपये. मी तुलना करत नाही आहे, मी फक्त नोंद करतो आहे, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. पण 1869 साली महात्मा फुल्यांच्या या कंपनीचा टर्नओव्हर जो ब्रिटिश सरकारच्या रेकॉर्डला नोंदलेला आहे तो आहे 20,672 रुपये. टाटांचा राऊंड फिगरमध्ये 20,000 आहे आणि फुल्यांचा 672 रुपये का होईना जास्त आहे. याच्यावरनं फुले काय दर्जाचे उद्योगपती होते, काय दर्जाचं काम ते करत होते. तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की फुले काय, बाबासाहेब काय, नंबर 1च, दुसरं नाहीच. जे काय करायचं ते नंबर 1 असलं पाहिजे, नंबर 1. आणि म्हणून मगाशी मी
हे पाहत असताना अतिशय सुंदर केलं आहे सगळं. मी तुम्हाला सांगतो, एकदा नवी मुंबई महापालिकेच्या या सगळ्या आमच्या लोकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हे स्मारक उभं केल्याबद्दल. धन्यवाद. तुम्ही छान टाळ्या वाजवल्या, पण माझं काही पोट भरलं नाही. मला तरी असं वाटलं की असं टुकूक टुकूक आहे जरा. एकदा मुंबईतल्या लोकांच्या टाळ्या मला ऐकायच्यात, नव्या मुंबईच्या लोकांच्या. हां, कारण हे जागतिक पातळीवरचं अतिशय दर्जेदार असं स्मारक उभं राहिलेलं आहे. आणि मित्र हो, माझ्या भाषणाचा समारोप करताना आला ना वेळ समारोपाचा, कारण मी घड्याळाकडे पाहिलेलं नाही, पण मला माहिती आहे 45 मिनटं होऊन गेलेली असणार. 9 वाजलेत. मी याच्यासाठी घड्याळाकडे बघायचं टाळतो, पण किती टाळणार. त्यामुळे समारोप करताना बाबासाहेबांना काय भावलं असणार, कोणती समाजक्रांती फुल्यांची. असं आहे ना, त्यांनी शाळा काढली, त्याच्यासाठी किती सावित्रीबाईंना त्रास झाला, मग कसं त्यांच्या अंगावर चिखल टाकला, कसं दगड मारले, कसं, हे तर माहितीच आहे ना तुम्हाला बऱ्यापैकी. मग तेच मी परत सांगणं अपेक्षित आहे का? कारण ते माहिती आहे ना हो, ते कशाला मी परत परत बोललं पाहिजे ना. आपलं काय चुकतं माहिती आहे, आपले तमाम वक्ते, अर्थात रावसाहेब कसब्यांसारखे, सुखदेव थोरातांसारखे अनेक वक्ते आहेत की जे आमच्यासाठी गुरुवर्य आहेत, आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत, आणि त्यांच्याकडनंच आम्ही शिकत आलो इथपर्यंत. पण त्यांना उद्देशून मी बोलत नाही. काही मधल्या किंवा आजूबाजूच्या लोकांना आपण परत परत तेच सांगत बसतो, जे 100 वेळा, 1000 वेळा, 10,000 वेळा सांगून झालं आहे. आणि मग काय होतं माहिती आहे, आपण एवढ्या लोकांचा एवढा वेळ फुकट घालवतो. त्यात एक पर्स्पेक्टिव्हची चूक अशी असते की दलितांचा नेता म्हणूनच बाबासाहेबांकडे बघायचं, हिची मुळात अत्यंत अन्यायकारक गोष्ट आहे. भारताचा नेता रामचंद्र गुहा हे भारतातले नाही, जागतिक कीर्तीचे आजचे इतिहासकार आहेत. आणि त्यांनी बाबासाहेबांना मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे. त्या रामचंद्र गुहांनी महात्मा फुलेंना मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया म्हटलेलं आहे. रामचंद्र गुहांनी म्हटलं आहे. हरी नरके म्हणेल त्यात विशेष नाही, गुहा म्हणतायत. हे नीट समजून घेतलं पाहिजे आपण. आणि त्यामुळे आपण इथून पुढे बोलत असताना जाणीवपूर्वक देशाचे नेते, जगाचे नेते म्हणून यांचं मूल्यमापन केलं पाहिजे. आणि ते सांगताना शेवटचा मुद्दा सांगून थांबणार आहे. मला माहिती आहे की माझं भाषण शास्त्रीय पद्धतीचं झालं नाही. माझ्या भाषणामध्ये अनेक सुट्या गोष्टी होत्या, ते मला जोडता आलं नाही. वेळेच्या, खरं म्हणजे तुम्ही भरपूर वेळ देऊनसुद्धा ते जोडता आलं नाही. पण तरीसुद्धा शेवटचा मुद्दा मला सांगायचा तो असा की बाबासाहेब आंबेडकरांकडे बघत असताना आणि फुल्यांकडे बघत असताना, आहेर साहेबांना माहिती आहे की मी खूपदा हे मांडलं की 42 सूत्र आहेत त्या दोघांमध्ये, दोघांना जोडणारी. आणि त्या 42वर नुसतं मी एक वाक्य बोललो असतो तरी 1.5-2 तास आरामात गेले असते. म्हणजे त्या 42वर स्वतंत्रपणे बोलावं लागेल की नाही, लागेल की नाही, आहेर साहेबांना माहिती आहे. तर आता फक्त त्यातला शेवटचा मुद्दा म्हणून मी सांगतो आहे. बाबासाहेबांनी 1918 साली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुस्तक लिहिलं आहे. 19 साली इंडियन इकॉनॉमिक सर्व्हे जर्नलमध्ये ते प्रकाशित झालं आहे. आणि 20 साली बाबासाहेबांनी त्याचं स्वतंत्र पुस्तक प्रकाशित केलं आहे. आणि 1920ला आता 102 वर्ष झाली आहेत. आणि 102 वर्ष झाल्यानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन जेव्हा दिल्लीत चालू असतं तेव्हा एकही माणूस असं म्हणत नाही की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे आज प्रश्न ते मांडतायत तेच प्रश्न 102 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी मांडलेले आहेत. आणि शेतकऱ्याच्या आसूडमध्ये फुल्यांनी त्या संबंधाची काही एक मांडणी केलेली आहे. आणि एक लक्षात ठेवा, भारत हा कृषीप्रधान देश आहे. आणि जो कुणी विचारवंत, कुणी अर्थशास्त्रज्ञ, कुणी समाजशास्त्रज्ञ जर शेतकऱ्यांबद्दल बोलत नसेल तर ते कसे काय भारताचे वैचारिक नेतृत्व करू शकतात हो? नाही करू शकत. त्यामुळे शेतकरी. पण सर आपलं दुर्दैव असं आहे, आमचे अनेक मोठमोठे विचारवंत, फार मोठमोठे पत्रकार, फार मोठमोठे विद्वान खरीप आणि रब्बी यातला नेमका फरक सांगू शकतीलच, मला शंका आहे. मी माझ्या विद्यापीठात हे करून बघितलं आहे, तुम्ही पण करून बघा. सहज बोलता बोलता गुगली टाकायचं समोरच्याला, एक खरीप म्हणजे नेमकं कोणतं रे, करून बघा तुम्ही. भल्यांच्या दांड्या उडतात. त्याच्या आधी तुम्ही माहीत करून घ्या मात्र, हां, नाहीतर गडबड व्हायची. खरीप आणि रब्बी. वापसा कशाला म्हणतात? वापसा आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा शब्द आहे, इतर ठिकाणी वेगळा शब्द आहे. म्हणजे पाऊस आल्यानंतर पेरणी करायची असते तेव्हा शेतकऱ्याला हे कळतं की ओल जर जास्त असेल आणि बी टाकलं तर ते कुजतं, वाया जातं, उगवत नाही. ओल कमी असेल तर बी सुकतं आणि परत उगवत नाही.
त्यामुळे योग्य ओल कळणं याला म्हणतात वापसा. ते कळणं हे एवढं मोठं सायन्स आहे आणि ते आमच्या अडाणीतल्या अडाणी शेतकऱ्याला कळतं, पण त्याला प्रतिष्ठा नसते. प्रतिष्ठा कविता लिहिण्याला, प्रतिष्ठा भाषणं करणाराला, प्रतिष्ठा फक्त पोपटपंची करणाराला, उत्तम पाठांतर करणाराला. आपलीसुद्धा तीच मूल्य आहेत. आपण तरी काय वेगळं करतो? आपण सुद्धा तेच करतो ना परत, म्हणजे पुन्हा त्याच वळणाला जातो. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे लिहिलं आहे, मी फक्त एक मुद्दा सांगून तुमचा निरोप घेणार आहे. ते असं पहिलंच वाक्य काय क्रांतिकारक आहे बघा. बाबासाहेब म्हणतात, शेती हा जगातला सगळ्यात प्राचीन उद्योग आहे, द ओल्डेस्ट इंडस्ट्री ऑफ द वर्ल्ड. पण अजून तिला उद्योगाचा दर्जा मिळालेला नाही. आजही उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे शेतीला, म्हणून शेतकरी चळवळी, शेतकरी आंदोलनं आजही भांडतायत. पहिलंच वाक्य आहे त्या पुस्तकाचं. आणि मग बाबासाहेब त्याच्यामध्ये जी मांडणी करतात, सगळं नाही सांगणार, पण त्यातली झलक म्हणून 365 दिवस आणि 24 तास शेतीला पाणी पुरवलं पाहिजे. शेतीवर बोजा जास्त झाला आहे, तो एक्सेस बर्डन हलवलं पाहिजे आणि शेतीतनं मुलांना आणि मुलींना बाहेर काढलं पाहिजे आणि उद्योगात पाठवलं पाहिजे, व्यापारात पाठवलं पाहिजे, सर्व्हिस क्षेत्रात पाठवलं पाहिजे, शिक्षणात पाठवलं पाहिजे. एकच मुलगी किंवा मुलगा शेतात राहिला पाहिजे. 1918 बाबासाहेब सांगतायत, 1919 सांगतायत, 20 सांगतायत. नीट समजून घ्या तुम्ही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं नेमकं आकलन बाबासाहेबांचं किती अचूक आहे. आणि पुढे जाऊन बाबासाहेब असं सांगतायत की शेतीमालाला बाजारभाव देताना उत्पादन खर्च अधिक नफा असं सूत्र असलं पाहिजे. मला सांगा, हेच सगळं आज शेतकरी चळवळ बोलते ना, हेच सगळं शेती आंदोलक बोलत आहेत ना, हे सगळं पुन्हा पुन्हा मांडलं जातं आहे ना, पण मग आमचा शेतकरी आणि बाबासाहेब असं आम्ही जोडलं का? आमचे बाबासाहेब, आमचे बाबासाहेब, आमचे बाबासाहेब या करण्याच्या नादामध्ये आपण विसरून गेलो की आपले बाबासाहेब आहेत. ते फक्त आमचे नाही आहेत, ते आपले आहेत. आणि ते आपले कसे आहेत हेही आम्ही पोचवलं पाहिजे, कारण ती आमची जबाबदारी आहे. ते आम्ही केलं पाहिजे. ते आम्ही जर केलं नाही तर बाबासाहेब भारतीय राष्ट्रगीतामध्ये आपल्या बाबासाहेबांचं वर्णन आहे असं मला वाटतं, भारत भाग्य विधाता. खऱ्या अर्थानं बाबासाहेब भारत भाग्य विधाता कसे आहेत आणि खऱ्या अर्थानं समग्र भारताच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट त्यांनी कशी दिली आहे, होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, या अंगानं त्यांच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या नजरेतनं फुल्यांची समाजक्रांती म्हणत असताना ऑफकोर्स शेतकऱ्याचा असूड त्याच्यामध्ये येणार, त्याच्यामध्ये गुलामगिरी येणार, त्याच्यामध्ये सार्वजनिक सत्यधर्म येणार, त्याच्यामध्ये महात्मा फुल्यांनी लिहिलेल्या कविता येणार, त्याच्यामध्ये तृतीय रत्न नावाचं मराठीतलंच नव्हे संपूर्ण भारतातलं पहिलं आधुनिक नाटक येणार. उद्या मी NSD दिल्लीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची नाट्यसंस्था, ज्याच्यामधनं नसिरुद्दीन शाह, अमरीश पुरीपासनं अनुपम खेरपासून सगळे लोक तयार झाले, त्या संस्थेसाठी बोलणार आहे. आणि त्यावेळेला हा मुद्दा मी आवर्जून मांडणार आहे की फुले हे नुसते मराठीतले पहिले नाटककार नाही आहेत, ते संपूर्ण भारतातले पहिले आधुनिक नाटककार आहेत. आणि नाटक त्यांनी शिक्षणासाठी आणि प्रबोधनासाठी वापरलं आहे. त्यामुळे सगळं लेखन जे केलेलं आहे फुल्यांचं ते बाबासाहेबांना आवडलं असणं, त्याच्यातनं बाबासाहेबांनी प्रेरणा घेतली असणं अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे फुल्यांचं काम, फुल्यांचं लेखन, फुल्यांचं आचरण, फुल्यांची कळकळ या सगळ्यांचा बाबासाहेबांवर निश्चितपणानं प्रभाव आणि परिणाम आहे. आणि म्हणून फुल्यांचं समग्र क्रांतिशास्त्र उलगडून दाखवण्याचं काम बाबासाहेब करतात. आणि त्यातले काही पैलू या निमित्तानं तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न मला करता आला. तो ज्या नवी मुंबई महापालिकेने मला ही संधी दिली तिच्याबद्दल आयुक्त माननीय अभिजित बांगर साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही इतकं शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय, जय ज्योती, जय क्रांती.